नमस्कार. कोणाकोणाचं कसं असतं माहिती आहे का मंडळी? मला हे भाजी नाही आवडत, मला ते भाजी नाही आवडत, मी हे नाही खाणार, मी ते नाही खाणार. पोरांची नखरे हो, दुसरं काही नाही. तर मग खाल्लं नाही की आपल्यालाच वाईट वाटतं आणि दुसरं काहीतरी आपण बनवायला घेतो. तसंच काहीसं आमच्या पण घरात. म्हणून घेतली 2 अंडी आणि म्हटलं ऑमलेट करावं. अंड्याची पोळी म्हणा किंवा ऑमलेट दोन्ही एकच हो. तर अंड्याची पोळी बनवण्यासाठी 2 अंडी फोडून घेतले आणि फेटून सुद्धा घेतलेले आहेत. तर त्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून दिलेला आहे. त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि घरगुती मसाला सुद्धा टाकलेला आहे थोडासा. छान असं हे सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे मिक्स करून घेऊया. तुम्हाला हवं असेल तर दुसरे मसाले सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. पण मी 2च जिन्नस यामध्ये टाकलेला आहे, मीठ आणि घरगुती मसाला. तर तेल सुद्धा आहे ना तव्यावरती सगळीकडे पसरवून घेतलेलं आहे, जेणेकरून ही पोळी जी आहे ना ती तुटली नाही पाहिजे यासाठी. तर छान असं पसरवून घेऊया. छान असं पसरवून सुद्धा झालेलं आहे. तर पोळी सुद्धा आपली स्प्रेड करून झालेली आहे तव्यावरती. यानंतर आपल्याला ही पोळी पलटायची आहे. तर इथे पलटून बघूया. तव्याला सगळीकडे तेल लावलं, की म्हणजे जी पोळी आपण बनवतो ना, ती तुटत सुद्धा नाहीये. तर छान अशी पोळी दोन्ही बाजूने आपण भाजून घ्यायची आहे आणि भाजली गेली, की आपण ही पोळी भाकरीसोबत खावा किंवा चपातीसोबत खावा आणि एन्जॉय करा.